नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश. आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज. पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी. माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या इसमांवर कारवाई करण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने विशेष मोहीम राबवली. त्यानुसार पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर आणि त्यांच्या पथकाने तासगाव तालुक्यात कारवाई केली. गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाल्यानुसार मतकुणकी तालुका तासगाव येथील मार्तंड विठ्ठल पवार वय वर्ष 34, सागर दीपक भोरे वय वर्ष 33 हे अवैध अग्निशस्त्र बाळगून मणे राजुरी रोडवरील वासुंबे फाटा परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार पथकाने ज्ञानसागर अंगणवाडी जवळील ओपन जिम परिसरात सापळा रचला. संशयित हालचाली करणाऱ्या दोघांना ताब्यात घेऊन पंचांसमक्ष झडती घेतली असता मार्तंड पवार याच्या कमरेस पाठीमागील बाजूस पॅन्टमध्ये एक पिस्तूल आणि डाव्या खिशात एक जिवंत काडतूस आढळून आले. सदर पिस्तूलबाबत परवाना विचारला असता कोणताही कायदेशीर परवाना नसल्याचे निष्पन्न झाले. चौकशीत सागर भोरे याने हे अग्निशस्त्र पुणे येथील अमोल, पूर्ण नाव आणि पत्ता अपूर्ण, याच्याकडून जादा दराने विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली. पोलिसांनी पंचांसमक्ष पिस्तूल आणि जिवंत काडतूस जप्त केले असून दोन्ही आरोपींविरोधात भारतीय शस्त्र अधिनियम अंतर्गत तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास तासगाव पोलीस करत आहेत. जिल्ह्यातील अवैध शस्त्र व्यवहारांवर पोलिसांनी कडक कारवाई सुरू केलेली असून अशा प्रकारांवर आळा घालण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.